भावनो कशा तुम्ही? आय होप सगळ्यां मजेत असतील, कारण की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी 2 दिवसाच्या नंतर आपला व्हिडिओ शूट करत आहे. तर आपल्या म्हशीचं दूध वगैरे काढून झालं पाहू शकता. आता येईल मस्तपैकी मी चारा वगैरे टाकतो. तर आज आपल्याला कॉलेजला सुट्टी, तर आज तर काही काम नाही. तर आज गवत वगैरे काटू, एवढा बी काम करू आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला. तर आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता संपूर्ण सगळ्यांना म्हशी इले वगारीले पहिले गवत टाकलो. आता लिखता झुलॉजीची प्रॅक्टिकल लिहून आणि मग जातो वावरले. तर संपूर्ण जेवढा बी काम करतो तेवढं तुम्हाला सांगतो. तर आता तर पहिले यायला चारा पाणी करून द्यायला. कसं आहे आपली सेवा बादमनी पण त्याची सेवा कशी आहे, कसं आपण डिपेंड आहोत त्याच्यावरच. आता प्रॅक्टिकल लिखावली वस्तू पाहू शकता. हे आहे आपले प्रॅक्टिकल बुक, हे आहे प्रॅक्टिकल बुक. आणि जेथून लिहून राहिलो ते झुलॉजीची किताब, हे आहे BSCची झुलॉजीची किताब आपली. तर आपला काम करतो घडीभरात. अजून गावात चाय पिवाले जया सांगा पावत आहे जया. आज होती ईद, तर ईदच्या निमित्ताने आपल्याला कॉलेजला ते आज होती सुट्टी. तर मी म्हणलो आज बस वगैरे सोडू, कारण की 3-4 दिवस झाले सतत पाणी येऊन राहिल्या. त्यामुळे आपण म्हशी काही सोडत नाही, कारण की पाणी बरोबर खात नाही. तो कसा आहे दाताखोंदी होते आणि उपडते, तर ते तेवढं खावलं नाही पाहत. तर मग मी म्हशी आणतच नाही ना. कसं आहे तर बहुत जण म्हशी वगैरे चारतात, तर तसं तेवढा चारा काही राही नाही. मन कसं आहे वारल्या दिवसात थोडासा वारली जागा ना, तर थोडंसं ते चरतात, नाही तर काही चरत नाही. तर आता तर सध्या नाल्यात गेल्या आहेत आपल्या म्हशी. तर कष्ट करतो मी, मेहनत करतो, जो बी काही करतो संघर्ष करतो. आणि तुम्हाला सगळं आपला माझ्याकडनं जेवढा पण काही होऊ शकते मी तेवढा आपला कंटेंट प्रोव्हाइड करतो. तर शेतकऱ्याच्या मुलाचा कंटेंट कसा वाटतं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगाल. आणि असाच आपल्याला सपोर्ट करत जा. तुमच्या सपोर्टमुळं आपण समोर चालला आणि वाढू. मेहनत करू तर वाढू, मेहनत नाही करू तर काहीच नाही होते. कसं आहे कन्सिस्टन्सी मॅटर करते. कसं आहे क्वांटिटी नाही क्वालिटी मॅटर करते. कसं आहे क्वांटिटी तर कितीचं देऊ शकता तुम्ही, पण त्या मालाची क्वालिटी किती आहे ते मॅटर करते भावना. तर तसाच आहे आपला काम. पाहू शकता ते पाण्यात आपली म्हस पोहून राहिली आहे. देखा तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये. पाहू शकता ते म्हस आहे आपली पाण्यात गेलेली आहे. हा आपल्या गावचा नाला आहे. ह्यात माझ्या म्हशी ज्या चरून राहिल्यात मी गावाकडेच आणतो. गावाच्या थोडासा म्हणजे इकडेच. तर आमच्या गावाचा आकार म्हणतात, तर पाणी टंकी आहे आपल्या गावची. तर सांगतो ना, मेहनत वगैरे करत जा. दुनियाचा विचार नको करा. दुनिया काय म्हणते, दुनिया अजबी आहे ना तर काळी बी आहे. लोकांचा विचार नको करा, लोकांचा विचार सोडून द्या. कसं आहे ना, लोक आपल्याला ना जीवनात जगायचं ना बाबा, एकटा जगू एकटा राहू. कसं आहे ना, संघर्ष एकट्याचा आहे तर मेहनत बी एकट्याचीच आहे. कारण की कसं आहे ना, दुनिया माहीत आहे का, दुनिया फक्त आपला संघर्ष नाही पाहत. फक्त दुनिया इतका म्हणते की ट्रोल बी करू लागते आणि वाहवाही बी करू लागते. आठवून ठेवतील 2 गोष्टी, कारण की दुनिया ट्रोल बी करू लागते आणि वाहवाही बी करू लागते. कसं आहे ना, जेव्हा तुम्ही कधी सक्सेस झाले ना जीवनात, तर काय म्हणतील, हां हा करू शकत होता. पण असं कोणी नाही विचारतील का यानं किती मेहनत केलं, किती संघर्ष केलं, किती पापड बिरलं, किती का केलं, कोणी नाही विचार. तर दुनियाचा विचार नको करा, स्वतःचा विचार करा, स्वतःच्यासाठी करा. आपण पैशासाठी काही व्हिडिओ नाही बनवत. आपल्याला एक नाद आहे व्हिडिओ बनवायचा, एक शेतकऱ्याचा मुलगा. आपण दुनियात साथ देणे वाले बहुत, कसं आहे ना, बहुत लिमिटेड मिळतात. कसं आहे ना भावा, मी सांगू का, व्यसनाले लावणेवाले ना 1000 मिळतील, पण त्या व्यसनाला सोडणारे वाले माहीत आहे का, किमतीमध्ये 1-2 भेटतील. तर तशी जी दुनिया आहे, समजणेवाले खूप कम भेटतात आणि समजणेवाले खूप कम भेटतात. कसं आहे ना, साथ देणेवाले बहुत कम भेटतात. पण टेन्शन नको घ्या, जीवनात जो बी भेटला तसा बी आहे आपल्याकडे, जसा बी आहे तसाच वर्ष न जगा. कसं आहे छोटं बी केलं ना तर मोठ्यामध्ये कन्वर्ट होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य इतका झाला की जसा बी आहे तसा बी आहे, आपली सुरुवात करा, आपल्या मेहनतीला सुरुवात करा. फक्त कसं आहे ना, झिरो मी सुरुवात केला, मी सांगतो ना, झिरो माझे 1 बी सबस्क्रायबर नव्हते, आज 85 सबस्क्रायबर झाले. म्हणजे 85 लोकांना माहीत आहे का मी कंटेंट क्रिएटर आहो. आणि जे व्ह्यू आले आहेत 42, म्हणजे 42,000 आहेत. काही 42,000ला मी लोकांना माहीत चालला का हा मी व्हिडिओ बनवतो म्हणून. मग कसं आहे ना, झिरोपासून सुरुवात करा, मोठ्यापर्यंत जाल. तर हाच आपला एक सपोर्ट वाटला असेल. मी आता हा डोल्याजवळ का, तर मी वाल बंद करावा लागला. तो कार्तिक भाऊ कसा आहे, जो इथं ऑपरेटर आहे, तो घरी गेलेला आहे. मला सांगलं होतं मी म्हशी चारत होतो इथं, तर म्हणे वाल बंद करून देशील म्हणे. तर म्हणलो ठीक आहे म्हणलो, तर मी वाल बंद करून देतो हा. तर आपल्याला वाल बंद करायची टाईम 6 वाजता सांगतो ना, तर 6 वाजता. तर राम भावांनो, आता वाजले 12 वाजून पाऊस होता, 44 मिनिट झाले. आणि तुम्हाला दाखवतो माझी प्रॅक्टिकल. तर आतापर्यंत संपूर्ण आपले प्रॅक्टिकल निघलो. आता आपला
स्पंज गिला झाला, स्पंज गिला. फायलम पोरीफेरा बी झाला हा लिहूनसनी. हा आपला हाय फायलम झाला आपला, ठीक आहे. हाय फायलम झाला पाहू शकता. तर एवढा सारा लिहिलो मी ना. आणि एक गोष्ट सांगतो, असे म्हणजे मना झाला की नाच करता का शेतकऱ्याच्या मुलाला. आपण कसं आहे ना बाबा, शेतीत पण मेहनत करत होतो, मशीन चालू शकतो, आणि जेव्हा गोष्ट आली स्वतःच्या करिअरची आणि स्टडीची ते पण करू शकतो. कसं आहे ना, नाच करा पण शेतकऱ्याच्या मुलाचं नाही. तर पाहू शकता आता वाजले 12:45. तर आता आपल्याला अजून व्हिडिओ बी एडिट करावा लागेल, व्हिडिओ अपलोड बी करावा लागेल. बोलते ना भाई, मंजिल की लड़ना पड़ता है भाई. जब तक जीतना है ना भाई, मैदान में उतरोगे तो पाँव थर्राएंगे, हिम्मत हारोगे, पर याद रखना मैदान में जीतने के लिए मैदान में दौड़ना भी पड़ता है. तर तसंच आहे आता आपलं मैदानात उतरून संघर्षामध्ये जेव्हा करायला उतरलो ना, तर संघर्ष करून मेहनत करून लढू आखरीपर्यंत. आणि आपला व्हिडिओ आजचा ब्लॉग इथं समाप्त होतो. आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय श्रीराम.